वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा आणि दीराला अटक करण्यात आली आहे। सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून फरार आरोपींना अटक करण्यात आली। दरम्यान या प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी याआधीच अटक केली आहे। तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत तब्बल 5 आरोपींना अटक करण्यात आली। हगवणे कुटुंबावर मकोका अंतर्गत कारवाई करावी, वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी आता सरकारकडे ही मागणी केली आहे। आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये असं कसपटे यांनी म्हटलं। पोलिसांनी विलंब केला। काल पोलीस प्रशासनाने दादांच्या आदेशानुसार, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण उचलून धरलं आणि दादांनी फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले तर 12 तासात हे आरोपी अटक केले। मागच्या वेळेस व्हीआयपी ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी। नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य, अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही। आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या अटकेआधीचं सीसीटीव्ही फुटेज आता पुढारी न्यूजच्या हाती लागले। अटकेआधी हॉटेलमध्ये जेवतानाचं सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलंय। वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली। राजेंद्र आणि सुशील हगवणेंसोबत हॉटेलमध्ये आणखी 3 व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते। आरोपींना मदत करणाऱ्यांना पोलीस कधी अटक करणार असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतो। दरम्यान आतापर्यंत कुणाकुणाविरोधात काय कारवाई करण्यात आली ते एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कुणाकुणाच्या मुसक्या आवळ्यात शशांक हगवणे हा पती आहे, तो अटकेत आहे। त्या व्यतिरिक्त राजेंद्र हगवणे सासरा यांना आज पहाटे अटक करण्यात आली। सुशील हगवणे हा दीर आहे, याला सुद्धा आज पहाटे अटक करण्यात आली। हा सुद्धा फरार होता। लता हगवणे सासू आहे, तिला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। तर करिश्मा हगवणे जी नणंद आहे तिला सुद्धा आधीच ताब्यात घेण्यात आलं। आपण पाहतोय वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये अपडेट आतापर्यंत 5 जणांना अटक। निलेश चव्हाण कसपटे कुटुंबियांना धमकावणारा त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे। शशांक हगवणे हा पती अटक आहे। कोणाकडून काय छळ करण्यात आला ते एकदा आपण पाहतोय। राजेंद्र हगवणे हा सासरा अटक आहे। नालायक नवरा शशांक याच्यावरती काय आरोप आहे, काय त्यांनी छळ केला पाहतो। चरित्रावर संशय घेऊन वैष्णवीला गरोदर असताना सुद्धा शशांकने मारहाण केली आहे। जमीन खरेदीसाठी सासऱ्याकडे 2 कोटी रुपये मागितले, पैसे दिले नाहीत म्हणून वैष्णवीला वारंवार मारहाण तो करायचा, अशी सुद्धा एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। लग्न झाल्यापासून खरं तर निर्दयी सासरा राजेंद्र याची सुद्धा काय कारण आहे त्याचं पाहत। लग्न झाल्यापासून सुनेचा किरकोळ कारणावरून तो त्रास द्यायचा, सुनेच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ आणि मारहाण सुद्धा करायचा, ज्याला आज पहाटे ताब्यात घेण्यात आलंय। विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा पाहायला सुद्धा आलेले असा हा निर्दयी सासरा राजेंद्र हगवणे। दोन्ही सुनांचा छळ केलाय। पोलीस तक्रार झाल्यापासून मात्र तो फरार आहे। आज पहाटे त्याला ताब्यात घेण्यात। सासू लता या संदर्भाची माहिती घेऊयात। लग्नात मागितलेली चांदीची भांडी दिली नाही म्हणून राग मनात धरला। सुनेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या छळ करण्यात आला। वैष्णवीला अनेकदा मारहाण करण्यात आली, छळ करून माहेरी सुद्धा पाठवलं। सुनांचे लाड केले, खरं तर न कळवली नणंद करिश्मा जी आहे तिने सुद्धा काय त्रास दिला पाहू। सुनांचे लाड केले की विचारायची, भांडायची, जाब सुद्धा विचारायची। त्या व्यतिरिक्त सुनांना साडी घेतली की तिलाही तशीच साडी हवी असायची। नणंद करिश्माने सुद्धा कशा प्रकारे छळवाद केला ते आपण पाहतोय। ती सांगेल तसंच सर्वांनी वागायचं असा अट्टहास तिचा असायचा। वैष्णवीच्या तोंडावर थुंकून मारहाण करून माहेरी सुद्धा पाठवली।